आणि मग याच्यामुळे काय झालंय, ह्यांनी या शहराला दोन गरुडा जे आहे, त्याला मी म्हणतो एक दाढीवाला गरुडा, खूपच दाढी वाढवली एकाली, आणि एक बिना दाढीवाला गरुडा, ह्यांनी वाटून घेतलेला. त्यांच्यातल्या काही लोकांना जर तुम्ही संध्याकाळी नाही तर रात्री विचारलं असतं, ते म्हणाले असते 128 पैकी 135 आमचे निवडून येतात. तुम्हाला कधी कधी प्रश्न पडतो, पिंपरी चिंचवड कोणाची आहे? इथल्या स्थानिक लोकांची आहे आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून इथं जी लोक आले त्यांची. मला महेश लांडेंना प्रश्न करायचा आहे, तुमच्या इलेक्शनला मोदी साहेबांना प्रचाराला कशाला बोलवलं? अमित शहाना महाराष्ट्रात कशाला फिरवलं होतं? अरे देवेंद्र फडणवीस साहेब तर नागपूरचे, तरी आपल्या पिंपरी चिंचवड मध्ये फिरतात, ते बाहेरचे नाहीत का? नमस्कार, मी अविनाश चिलेकर. पीसीबी टुडे मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. पीसीबी कट्टामध्ये आपण राज्याच्या महापालिका निवडणुकी संदर्भामध्ये जी काही परिस्थिती आहे, राजकीय परिस्थिती आहे, वारं कोणत्या दिशेने वाहत आहे, नेमकं मतदार काय म्हणतायत, प्रचार काय सांगतोय, मुद्दे कोणते, या विषयावर आपण साधारण चर्चा करत असतो. आज माझ्यासोबत आहेत कर्जत जामखेडचे आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बुलंद तोफ रोहित दादा पवार. दादा आपलं स्वागत आहे. नमस्कार. रोहित दादा पवारांचा अधिक परिचय मी करून देत नाही, परंतु महाराष्ट्रामध्ये जे काही आत्ताचे लोकप्रतिनिधी आहेत, रोहित दादा पवार, रोहित पाटील, रणजित शिंदे, हे सगळे बिनीचे शिलेदार आहेत. पुढच्या काळामध्ये महाराष्ट्राचं नेतृत्व करणारी ही सर्व तरुण मंडळी आहेत. रोहित दादांनी महाराष्ट्र पिंजून काढलाय. निवडणुकीच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रावर फिरतायत ते. आता आपण पाहिलं की मध्यंतरी ह्या निवडणुकीच्या निमित्ताने एक चर्चा सुरू झाली होती की राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादांची, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांची एकत्रपणे ते निवडणूक लढवत आहेत. त्याच्यानंतर चर्चा सुरू झाली की साहेबांना, पवार साहेबांना देशामध्ये उपराष्ट्रपती करणार, सुप्रियाताईंना केंद्रात मंत्री करणार आणि रोहित दादांना राज्यामध्ये मंत्री करणार आणि हे एनडीए मध्ये सामील होणार, अशी एक सुरुवात झाली ती चर्चा. आपण तिथून सुरुवात करू. रोहित दादा, नेमकी परिस्थिती काय आहे? ते परिस्थिती तुम्हाला वाटते तशी नाहीये. विषय एवढाच आहे की विधानसभा इलेक्शन झाल्यानंतर ज्या कुठल्या आता इलेक्शन होणार आहेत त्या सर्व कार्यकर्त्यांचं इलेक्शन, महानगरपालिका, नगर परिषद, जिल्हा परिषद, साहेबांचं मत आलं की तुम्ही जिल्हा पातळीवर नाही तर महानगरपालिका असेल तर शहरातल्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घ्या. त्यांचं काय मत आहे, कसं लढलं पाहिजे, कुठल्या पक्षाबरोबर आपण गेलो पाहिजे, आणि मग अशा पद्धतीची रणनीती लोकांना विश्वासात घेऊन करा. म्हणजे आम्ही ठिकठिकाणी गेल्यानंतर, जसं आता आपण पिंपरी चिंचवडमध्ये आहोत, तिथे असणाऱ्या पदाधिकाऱ्यांशी बोललो, कार्यकर्त्यांशी बोललो, आमचे इतरही सर्व नेते बोलले आणि लोकांशी सुद्धा बोललो. लोकांचा राग इथे असणारे जे स्थानिक भाजपचे नेते आहेत ते ज्या पद्धतीने महानगरपालिका चालवतात त्याच्या विरोधात आहे. पण लोकांचा प्रश्न असा होता की भाजपच्या विरोधात तुम्ही लढत असताना दोन वेगळे पक्ष म्हणून लढला तर तुमच्या मतामध्ये विभाजन होईल आणि त्याचा फायदा भाजपला होईल. मग असं न करता तुम्ही एकत्र का लढत नाही, असा लोकांचा आणि कार्यकर्त्यांचा प्रश्न होता. आणि मग पवार साहेबांशी बोलल्यानंतर पवार साहेबांनी सांगितलं खाली जो निर्णय घ्यायचा घ्या, आणि त्या अनुषंगाने या शहरामध्ये आणि पुणे शहरात आणि काही ठिकाणी आम्ही दोन्ही पक्ष एकत्रित लढत आहोत. हे फक्त कार्यकर्त्यांच्या इलेक्शनसाठी. उद्या काय होईल हे आज तरी त्या ठिकाणी आपल्याला सांगता येणार नाही. जिल्हा परिषद निवडणुका आता मला वाटतं 15 दिवसामध्ये ते आपण घोषित होईल. त्यावेळेस काय परिस्थिती राहील? तिथं जिल्ह्याला विचारलं जाईल, जिल्हा अध्यक्षांना विचारलेलं आहे. जिल्हा जी काही कार्यकारिणी आहे, युवक, विद्यार्थी, महिला, युवती, ह्या सगळ्यांना विश्वासात घेऊन मग त्या जिल्ह्यामध्ये तसं धोरण आपण राबवणार आहोत. मला का आत्ताची ह्या निवडणुका मागच्या निवडणुका फार फरक दिसतोय. मागच्या निवडणुकांमध्ये आरोप प्रत्यारोप ह्याला काहीतरी तारतम्य होतं, कुठेतरी मर्यादा होतं. आत्ताच्या निवडणुका म्हणजे तुम्ही परवाच मला वाटतं एका ठिकाणी भाषणात उल्लेख केला, ही नळावरची भांडणं असल्यासारखा प्रकार झालेला आहे. म्हणजे तिथे एकनाथ शिंदे वर्सेस गणेश नाईक, काय प्रकारे, म्हणजे अरे तुरे, इथं सुद्धा पिंपरी चिंचवडला आम्ही काय हातात बांगड्या भरल्या आहेत का? म्हणजे काय पद्धतीने प्रचार किती खालच्या पातळीवर चाललाय. तुमच्यासारख्या युवा नेत्यांना काय वाटतं नेमकं? नाही, आम्ही खरं तर राजकारणामध्ये का आलो होतो, तर पूर्वीचं राजकारण पवार साहेबांच्या जवळ राहिल्यामुळे पवार साहेबांचं राजकारण बघितलं होतं आणि त्यांना भेटणारे जे मोठे सर्व नेते, सर्व पक्षातले, त्यात भाजपचे पण होते, काँग्रेसचे होते, आमच्या पक्षातले होते, तर त्या काळचं राजकारण फार जबरदस्त होतं. आणि ते राजकारण बघून राजकारण आपल्याला करायचंय, कारण का समाजकारण करायचंय या हेतूतून आम्ही आलो खरं. पण 19 पासून आतापर्यंत आपण जर बघितलं तर फार कमी वेळात राजकारण फार जास्त बदललेलं आहे. पैशाचा वापर अमाप तिथे केला जातो
नेत्यांना विकत घेतलं जातं, उमेदवारांना पळून नेलं जातं, गुंडांचा वापर तिथं केला जातो, धमक्या दिल्या जातात आणि सरकारी यंत्रणेचा वापर सुद्धा मोठ्या प्रमाणात केला जातो. म्हणजे हे सगळं बघितल्यानंतर आणि ते सुद्धा टीव्हीवर नाही तर मीडिया समोर एकमेकांबद्दल बोलत असताना विकासाबद्दल कुणीच बोलेना. काय बोलतात की तुला बघतोस, हेच करतो, ते करतो, आणि मग काहीतरी खालच्या लेवलला जाऊन तिथं बोललं जातं. अतिशय वाईट प्रकारचं हे राजकारण आहे. ह्याच्यातून लोकांना काही मिळणार नाही. पण याच अशा चिखलामध्ये आता आम्ही उतरलोच आहोत, तर मग कुठंतरी आम्ही प्रयत्न केला पाहिजे, जो आम्ही करतोय की बाबांनो, पूर्वीचं राजकारण नाही तर पूर्वीसारखं राजकारण हे कुठेतरी परत एकदा झालं पाहिजे. आणि याच्यात मग त्यात कुठं ना कुठेतरी वाद त्या ठिकाणी होत असतो. पण काय हरकत नाही, कुणीतरी प्रयत्न करावे लागतात. सगळेच जर चिखलात लोळायला लागले आणि पोहायला लागले आणि चिखल स्वीकारायला लागले तर मग अवघड होईल राजकारणाचं. पण दादा, याला जबाबदार नेमकं कोण? म्हणजे आताचे नेते मंडळी, आता तुम्ही भाजपमध्ये पाहिलं असेल त्यांच्याकडे परिस्थिती काय आहे, ते ज्या पद्धतीने राजकारण करतात, पार्टी वाईज डिफरन्स असं म्हटलं, त्यांची एक चौकट आहे, हिंदुत्व आहे, संस्कार पक्ष असं ते सांगतायत. प्रत्यक्षात ते जबाबदार आहेत की विरोधी पक्ष जबाबदार आहेत त्याला? राष्ट्रवादी काँग्रेस तुमची, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस दादांची असू दे, तुमची असू दे, शिवसेना ठाकरेंची असू दे किंवा एकनाथ शिंदेची असू दे, याच्यामध्ये जबाबदार कोणाला धरणार आपण? कारण ही पातळी इतकी घासरलेली आहे. नाही, खरं तर जेव्हा भाजप सत्तेत आले 2014ला, पहिले 2-2.5 वर्ष देवेंद्र फडणवीस साहेब असतील, त्यांची जी काम करण्याची स्टाईल होती ती खूपच चांगली होती. अधिकाऱ्यांना विश्वासात घ्यायचे, काम करायचे आणि नक्कीच त्यांच्याकडे बघितल्यानंतर अरे काहीतरी चांगलं चाललंय असं वाटायचं. पण 2.5 वर्षानंतर एक कुठंतरी एक ॲरोगन्स त्यांच्या बोलण्यामध्ये, काम करण्यामध्ये दुर्दैवाने त्या ठिकाणी आला. आणि तो ॲरोगन्स त्यांच्याच पक्षात नाही तर इतर पक्षामध्ये सुद्धा आपल्याला तिथे दिसायला लागला. आणि जेव्हा उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना फुटली आणि एकनाथ शिंदे साहेब हे वेगळे झाले, त्यांच्याकडे काय होतं तर असं म्हणलं जातं फक्त त्यांच्याकडे आर्थिक ताकद होती. आणि त्याच्यावरच जी चर्चा झाली की 50 कोटी रुपये दिले, 20 कोटी रुपये दिले, त्याच्यावर आमदारांना त्यांनी तसं बघितलं तर विकत घेतलं. आणि मग त्यानंतर मग पैशाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढत गेला. आता लोकांना या गोष्टीची सवय नव्हती. पण एवढा पैसा जर खाली तिथं वाटला जात असेल, एखाद्या माजी नगरसेवकाला फक्त हा आपल्या बरोबर आहे हे दाखवण्यासाठी जर 2-2 कोटी रुपये दिले जात असतील, आणि मग उमेदवार, समजा आमच्या पक्षाचा एखादा उमेदवार त्यांना पाहिजे असेल, जो तो सर्वेमध्ये स्ट्रॉंग असेल, मग त्याला असं सांगितलं जातं तर काळजी करू नको, 2.5-3 कोटी रुपये तुझा आम्ही खर्च करू, ऍडव्हान्स 1.5 कोटी तू घे. अशा प्रकारच्या चर्चा तिथं सुरू झालेल्या आहेत. त्यामुळे राजकारणी ह्याला 100% जबाबदार आहेत. पण एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसा देऊन आणि गुंडाशाही करून जर तिथं हे लोक निवडून येत असेल तर काही प्रमाणात पब्लिक म्हणजे मतदार सुद्धा जबाबदार असतील. आणि लोकांनी हेच समजून घेतलं पाहिजे, आज तुम्हाला 2,000 रुपये प्रति मत मिळतील, 3,000 मिळेल असं आम्ही ऐकलं. इथं भाजपकडनं 3-3, 4-4 हजार, 10,000चा रेट फुटलाय. हा, म्हणजे मी पिंपरी चिंचवडच्या बाबतीत बोलतोय. पण ते 10,000 किती दिवस तुम्हाला पुरणार आहे? आता 5 वर्ष प्यायचं पाणी, त्यानंतर मोकाट कुत्री, आरोग्याचे प्रश्न, मुलांचे खेळण्याचे प्रश्न, पोल्युशनचे प्रश्न, ट्रॅफिकचे प्रश्न, या सगळ्या विषयाकडे हे लोक दुर्लक्ष करणार का? कारण जसं लोकांना सवय या गोष्टीची लागत चालली तसं नेत्यांना लागत चाललेली. लोकांकडे 5 वर्ष नाही गेलं तरी चालतं. इलेक्शनच्या 6 महिन्याआधी मात्र आपण वेगवेगळे सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम घ्यायचे आणि इलेक्शनच्या 2 दिवस आधी पैसे वाटायचे, आपण निवडून येतो. ही प्रथा जी सुरू झालेली आहे ती काही राज्यात आहे, ती जर आपल्या राज्यात लोकांनी पूर्णपणे स्वीकारली, नेत्यांनी स्वीकारली, तर महाराष्ट्राचं आर्थिक वाटोळ झाल्याशिवाय राहणार नाही. पण ह्याच्यामध्ये मेन रोल कोणाचा दिसतो? ह्याच्यामध्ये भाजपच्या, म्हणजे थोडक्यात अमित शहा इथे कंट्रोल करतायत, देवेंद्र फडणवीस कंट्रोल करतायत, मोदी करतायत, हे सगळं बिघडलेलं आहे. याला प्रामुख्याने नेते कोणते जबाबदार ठरणार? नाही बघा, कारण पवार साहेबांच्या बाबतीमध्ये त्यांनी कधी असं राजकारण केलेलं मला तर दिसलं नाही. नाही, त्यांना हे पटत पण नाही. भाजपच्या बाबतीत तुम्ही जर बघितलं तर भाजप नेहमी सांगते पार्टी विथ डिफरन्स. आणि ते काय सांगतात की आमची पूर्ण पार्टी ही कार्यकर्त्यांवर अवलंबून आहे, आम्ही घराणेशाहीच्या विरोधात आहोत. पण आज आपण भाजपला जर बघितलं, त्याचा अभ्यास केला, सगळ्यात जास्त घराणेशाही असणारे नेते भाजपमध्ये आहेत. बरोबर. पार्टी बेस्ड डिफरन्स कसं आपल्याला म्हणता येईल? हा, तुम्ही सवय नक्कीच त्या ठिकाणी वेगळ्या लावलेल्या आहेत. त्यानंतर तुम्ही केडर बेस म्हणू शकत नाही, कारण का तुमचे सगळे जे नगरसेवक, आमदार आणि खासदार बहुतांश जे आज उभे आहेत ते इम्पोर्टेड आहेत. म्हणजे आमच्या पक्षातून घेतलेत, दादांकडनं घेतलेले आहेत, शिवसेनेकडनं घेतलेले आहेत, काँग्रेसकडनं घेतलेले, आणि त्यांना तुम्ही आमदारकी दिली
त्यांना मंत्रीपद दिलं, त्यांना आता नगरसेवक पद सुद्धा त्या ठिकाणी तुम्ही देत आहात. आता तुम्ही त्यांची बॅलन्स शीट जर बघितली भाजपची, आज ऑफिशियली भाजपच्या भारताच्या अकाउंटमध्ये 20 ते 22 हजार कोटी रुपये आहेत. हे झाले ऑफिशियली. अनऑफिशियली म्हणजे जसं की आता पिंपरी चिंचवडमध्ये महेश लांडगे नावाचे जे आमदार आहेत त्यांच्या जमिनी आपण बघितलं, ठीक आहे, व्यक्तिगत कोणाच्या व्यवसायावर आम्ही जाणार नाही, पण ज्या पद्धतीने इथे एक रिंग बनवली जाते त्यातून दरवर्षी भाजप आणि भाजपच्या या नेत्याकडे आणि कार्यकर्त्यांकडे 700 ते 800 कोटी दरवर्षी 100% त्या ठिकाणी येत असते. 700 आणि मग हा पैसा हा इलेक्शन मध्ये मोठ्या प्रमाणात वापरला जातो. त्यामुळे सवय कोणी लावली तर स्पष्टपणे इथं आपल्याला दिसतंय की भाजपकडनं ही सवय लावली गेली आणि नजीकच्या काळामध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाकडनं सुद्धा मोठ्या प्रमाणात ही सवय लावली अशी चर्चा आहे. राज्यामध्ये 29 महापालिकांच्या निवडणुका आहेत. साधारण काय चित्र राहील? परवा देवेंद्र फडणवीस म्हटले की 29 पैकी 27 महापालिका आम्ही घेणार. मग विरोधी त्याच्यामध्ये आहे कुठे? तुम्ही तो स्वतःला पाहता की नाही? असं म्हणजे नेमकं चित्र काय? नाही, कसं आम्ही आमच्या हिमतीवर लढण्याचा प्रयत्न करतो. कार्यकर्ते सामान्य आहेत. आता माझ्या नगर परिषदेमध्ये मी कोणाला तिकीट दिलं होतं तर 3 शेतकरी होते, 2 मेडिकल दुकानदार होते, स्वस्त धान्य दुकानदार 3 होते, एक बचत गटाचे काम करणारी महिला होती, त्यानंतर एक कॅन्टीन चालवणारी महिला होती. असे काहीतरी 24 पैकी 19 लोकांना असं मी सामान्य लोकांना मला एक प्रयोग करायचा होता. आणि मग बाकीचे जे होते कोणी छोटे मोठे व्यवसाय करणारे होते. आता भाजपकडनं कोणाला दिलं होतं माझ्या नगर परिषदेमध्ये? एखादा वैश्या बिझनेस आहे, म्हणजे प्रॉस्टिट्यूशनचा बिझनेस आहे, त्यातले 3 हे व्याजाचा धंदा करणारे लोक आहेत, सावकार होते. त्यानंतर त्यातले 2 फार वेगळे वेगळे कलम आहेत, म्हणजे एक मर्डरचा कलम असणारा पण आहे, हाफ मर्डरवाले 2 लोक आहेत. त्याच्याच बरोबर एखादी तर रेल्वे लुटली असा पण माणूस बीजेपीकडे आहे. आणि दुर्दैव असं की पैशाचा वापर झाला, आम्ही हा प्रयोग केला आणि त्या प्रयोगामध्ये जर बघितलं तर काँग्रेसकडनं एका मुस्लिम समाजाच्या व्यक्तीला तिथं नगर अध्यक्ष पदासाठी तिकीट मिळालं आणि तो जो व्यक्ती आहे तो भाजपचा कार्यकर्ता होता. म्हणजे कुठं ना कुठं वरच्या लेवलला काँग्रेसच्या मी काही बोलत नाही, पण लोअर लेवलला नाही तर जिल्हा लेवलला काही नेते आहेत ज्यांना उद्या जाऊन MLC परत एकदा बनायचे, अशा लोकांनी माझ्या विरोधकाच्या हातात हात मिळून पैशाचा व्यवहार त्या ठिकाणी केला गेला. तिथं काँग्रेसकडे नगराध्यक्षाला भाजपचा मुस्लिम समाजाच्या एका व्यक्तीला संधी दिली, त्यांनी तिथं मतदान खाल्लं आणि तिथं आमचा उमेदवार काहीतरी 2700-2800 मतांनी तिथं पडला. आता या प्रयोगामध्ये असं दिसलं की भाजपाकडनं जे लोक आहेत त्यांनी पैसा, दडपशाही, गुंडाशाही, सरकारी यंत्रणा याचा मोठ्या प्रमाणात वापर केला आणि मतविभागणी कशी करायची हे त्यांना खूप चांगल्या पद्धतीने माहीत असल्यामुळे तिथं माझ्या पक्षाचा तिथं पराजय झाला, माझ्या कार्यकर्त्यांचा पराजय झाला. हे उदाहरण तुम्हाला का दिलं तर असंच समीकरण जर ह्यांनी इतर ठिकाणी महानगरपालिकेमध्ये जर केलं तर काही प्रमाणात जे लोक आज सत्तेत आहेत ते थोडेसे स्ट्रॉंग त्या बाबतीत वाटतात, पैसा, यंत्रणा, ह्या सगळ्या गोष्टीत. पण लोकांची इच्छाशक्ती नाही तर इच्छा आणि बदल काहीतरी पाहिजे असं हे बघितलं तर नक्कीच एक खूप मोठा वर्ग हा विरोधी पक्ष जे आहेत, जे भाजपच्या विरोधात आहेत, त्यांच्याकडे जाताना आपण सगळेजण बघू शकतो. आता युतीमध्ये हे 3 पक्ष असले तरी नवी मुंबईमध्ये हे 3ही पक्ष वेगळे लढतात स्वतंत्र. आता एकनाथ शिंदे साहेबांचा पक्ष आणि भाजप तिथं नळ्यावरच्या भांडणं कशी असतात तसं रोज सकाळ उठल्या उठल्या त्यांचं तिकडे चाललंय. आता इथे आपण जर बघितलं पिंपरी चिंचवड आणि पुणे, इथं दादांचा पक्ष वेगळा लढतोय, एकनाथ शिंदे साहेबांचा पक्ष वेगळा लढतोय, बीजेपी वेगळा लढतोय. आता दादांच्या पक्षाबरोबर आम्ही आहोत, तिथं आम्ही एकत्रित आलेलो आहोत. आणि हे सगळं समीकरण जर बघितलं, फक्त आता पिंपरी चिंचवड पुण्याच्या बाबतीत बोलायचं झालं, बाकी खूप डिटेलमध्ये न जाता इथे 100% आम्हाला असं वाटतं भाजप सत्तेच्या बाहेर राहील. कारण इथले समीकरण एक तर भ्रष्टाचार बऱ्यापैकी, तुमच्यासारख्या चॅनल जे चांगले तुम्ही अभ्यासू आहात, तुमचा अभ्यास, लोकांची माहिती, आम्ही प्रचाराचा तो मुद्दा केलाय. भ्रष्टाचार हा मुद्दा आम्ही आता पुढे घेऊन चाललेलो आहोत. लोकांना पटलेलं आहे की इथं तर भ्रष्टाचार नको त्या विषयामध्ये सुद्धा झालेला आहे. रस्त्यात झाला, ह्याच्यात झाला, कुत्र्याच्या नसबंदीमध्ये सुद्धा इथं भ्रष्टाचार झालेला आहे. आणि मग ह्या सगळ्या गोष्टी बघत असताना पिंपरी चिंचवड आणि पुणे महानगरपालिकेमध्ये भाजप सत्तेत येत नाही. काय पण कारण काय? भाजप ते तर सांगतायत इथे त्यांनी 100%
128 पैकी म्हणे आम्ही 1,200 पर्यंत, सुरुवातीला 100 म्हणतो, आता 1,200 पर्यंत बोलायचे. त्यांच्यातल्या काही लोकांना जर तुम्ही संध्याकाळी नाही तर रात्री विचारलं असतं, ते म्हणाले असते 128 पैकी 135 आमचे निवडून येतील. आता ते आज बोलणारच, त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. आता ह्याच्यामध्ये इथं जर गुंडाशाही नाहीतर दडपशाही नाहीतर गुंडाशाही जास्त करणारा कुठला नेता भाजपचा असेल, एक तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला जो मेन रस्ता आहे त्याच्या एका बाजूला एक जण साम्राज्य चालवतात आणि दुसऱ्या बाजूला दुसरे एक जण साम्राज्य चालवतात. शहराची वाटणी केलेली आहे. आता जसं मी सारखे भाषणात एका पिक्चरचं उदाहरण होतं KGF. आता त्याच्यामध्ये काय असतो, तो गरुडा नावाचा व्यक्ती, सोनं त्याचंच, माणसं त्याचीच, गाड्या त्याचीच, पेट्रोल त्याचं, डिझेल त्याचं, धंदा त्याचं, सगळं. फक्त सामान्य लोकांनी काय करायचं तर तिथं मजुरी करायची. तसं इथं कॉन्ट्रॅक्ट त्यांचेच, त्याच्यानंतर इथं कुठलंही काम करायचं असेल त्यांचंच, SRA स्कीम त्यांच्याच, मोठे मोठे जर प्रोजेक्ट उद्या तिथे येत असतील त्यांचंच, लेबर कॉन्ट्रॅक्ट MIDC मध्ये त्यांचंच, तसंच IT सेंटरमध्ये सुद्धा जर कुठलं थोडंफार काम असेल तरी त्यांचंच. आणि मग याच्यामुळे काय झालंय, ह्यांनी या शहराला दोन गरुडा जे आहेत, त्याला मी म्हणतो एक दाढीवाला गरुडा, खूपच दाढी वाढवली एकाली, आणि एक बिना दाढीवाला गरुडा, ह्यांनी वाटून घेतलेला आहे. आणि मग इथे ह्या सगळ्या गोष्टी लोकांनी बघितल्यानंतर कुठं ना कुठं ते आता लोकांना कळायला लागले की पैसे कसे कसे हे तिथं काढत चाललेत आणि त्यांच्यावर खूप मोठ्या प्रमाणात लोकांचा राग आहे. हे लोक सत्तेत असताना अशा पद्धतीने जर भ्रष्टाचार करत असतील, हे लोकांना अजिबात तिथं पटत. आणि लोक आता काय करायला लागले, सरळ सरळ कम्पेअर करायला लागले. ते काय म्हणतात, 17 पर्यंत अजितदादा सत्तेत होते, पवार साहेब हे देशात 14 पर्यंत त्या ठिकाणी मंत्री होते, आणि मग तिथून त्यांनी निधी हा खूप मोठ्या प्रमाणात, म्हणजे त्या काळामध्ये 2500 ते 3000 कोटी रुपये निधी दिला होता, त्यात रस्ते झाले. तर तिथपर्यंत दादांची सत्ता होती तोपर्यंत सगळे रस्ते जे आज दिसतात हे दिसतात आपल्याला जे झालेत. पण मग 17 पासून आतापर्यंत जर 9 वर्ष आपण बघितली, अंदाजे 60-70 हजार कोटीचा खर्च तिथं झालाय या महानगरपालिकेतून. त्यातून आपण असं घटकाभर धरू, सॅलरी वगैरे सगळं 30% असेल, 70% म्हणजे 40,000 कोटी रुपये खर्च झालाय. केंद्राचा पैसा, राज्याचा पैसा, बजेटचा पैसा, म्हणजे केंद्राचा राज्याचा मी वेगळा सोडला, फक्त बजेटचा पैसा, बजेटचे 40,000 कोटी रुपये खर्च झाले, ते कुठे गेले हे कोणालाच माहित नाही. आता लोकांना हे सगळं जाणवायला लागलेलं आहे, पण लोकांच्या अडचणी नाही सुटत, ट्रॅफिक नाही सुटत, नाही आहे तसेच प्रश्न. 50% गावात अजून पाणी येत नाही, आलं तरी ते दिवसाआड तिथे येतं. टँकरली पाणी नवीन सोसायटी घ्यावं लागतात. त्यानंतर कुत्री, म्हणजे या गेल्या 4 वर्षामध्ये 2 का 3 वर्षामध्ये 1.5 लाख लोकांना कुत्री चावली आहेत. त्यानंतर कचऱ्याचा विषय आहे. नदी, म्हणजे अतिशय पवित्र आपली जी नदी आहे तर इंद्रायणी, तिथं सुद्धा आपण जर बघितलं तर गटरगंगा दुर्दैवाने त्या ठिकाणी ती झालेली आहे. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या आता कोणाला लोकांना कळाल्यामुळे लोक बदल करू पाहत आहेत, विचार करत आहेत. त्यामुळे आम्हाला आत्मविश्वास आहे आपल्या विचाराची सत्ता इथे येईल. फक्त भ्रष्टाचाराचा मुद्दा सत्ता परिवर्तनासाठी तितका पुरेसा आहे नाही. आता लोकांना जाणवायला लागलं ना. आता हे बघा, इथे MIDC ज्या आहेत त्याच्यामध्ये अंदाजे एक 12,000 छोट्या मोठ्या कंपन्या, हो बरोबर, त्याच्यामध्ये 20-1 लाख लोक डायरेक्टली काम करतात. आता मी 20 लाख जेव्हा म्हणतो तेव्हा पुण्याचे लोक इथं कामाला येत असतील, पिंपरी चिंचवडचे काम करतात, चाकणचे पण तिथले लोक इथे येत असतील. 20-1 लाख लोक या कंपनीमध्ये काम करतात. ही कंपन्या कधी आल्यात? या सगळ्या कंपन्या ह्या 5-6 वर्षापूर्वीपर्यंत येत होत्या, पण आता याच्यातल्या काहीतरी बऱ्याच कंपन्या बंद होत चालल्यात. तुम्ही MIDC भागामध्ये जावा, तिथं काही लोकांनी त्यांच्या जे युनिट्स होते, कन्स्ट्रक्शन युनिट्स होते, ते विकले. नाही तर तिथं आता बिल्डिंग बांधायला काढल्यात. तिथं काम करणाऱ्या लोकांना घरी बसवलं असेल, आणि मग आता बिल्डिंग बांधून ते रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्स तिथं सुरू झालेले आहेत. म्हणजे या 12,000 मध्ये 20 लाख लोक काम करत असतील तर टप्प्याटप्प्याने हळूहळू जर या सगळ्या कंपन्या बंद पडत चालल्या, ज्या होत चाललेल्या आहेत, तर उद्या मग लोकांनी, आहे त्या लोकांना काम नाही तर नवीन लोकांनी कधी काम करायचं. आता या 7 वर्षात नवीन तर एक सुद्धा कंपनी आली नाही, आहे त्या बंद होत चालल्यात. हिंजवडीच्या कंपन्या, IT कंपन्या बरोबर ना, स्थलांतर केलंय. म्हणजे पवार साहेबांनी IT पार्क इथं आणलं, कसं आणलं हे आपल्या सगळ्यांना माहिती. तिथं 5 लाख ते 5.5 लाख लोक काम करतात, 500 कंपन्या आहेत. पण आता तिथं काय लोकांचं म्हणत आहे की जायला रस्ता, म्हणजे आम्हाला 10 किलोमीटरचा प्रवास करायला दीड तास लागतो. आता तिथला रस्ता, त्याचं नियोजन, त्याला बायपास करणं, त्याला फ्लायओव्हर करणं, त्याला अजून एक पर्यायी रस्ता व्यवस्था करणं, ही कोणाची जबाबदारी? ही महानगरपालिकेची. महानगरपालिकेला या बाबतीत कुठं काय केलंय का?
अजिबात नाही. मग पार्क जर ट्रॅफिकमध्येच त्यांच्या एम्प्लॉईजचा नाही तर कामगारांचा वेळ IT कंपनीला जात असताना 1.5 तास जात असेल तर IT कंपनी म्हणते इथं नकोच यायला, आपण जाऊ बाहेर. बरोबर. त्यानंतर अजून एक अनुभव लोकांनी जो सांगितला की अहो ह्यांचे बगल बच्चे ह्यांचे जे कार्यकर्ते आहेत ते मॅन्युफॅक्चरिंग कंपनीमध्ये येतात, म्हणतात स्क्रॅप मलाच पाहिजे, स्क्रॅप माझ्याशिवाय कोणी द्यायचं नाही, लेबर कॉन्ट्रॅक्ट माझंच, गाड्या माझ्याच, मशीन माझंच, सगळं माझं. आणि त्याच्यामुळे मग वाढीव दराने हे सगळं त्या ठिकाणी देतात. तर कंपन्या म्हणतात अशी गुंडागर्दी आम्हाला नको, आम्ही चाललो बाहेर. तर याच्यामुळे काय झालंय की लोकांना आता इम्पॅक्ट यायला लागलाय. आता तुम्ही छोटंसं उदाहरण घ्या, लोक किती गणित काढतात. काल मी एका सोसायटीमध्ये गेलो होतो. सोसायटीचे जे 7 मोठ्या सोसायटी आहेत, तर टोटल मतदार बघितले तर 1200 आहेत. ते माझ्याबरोबर बसले होते, त्यांनी गणित सांगितलं. ते म्हणाले काय बघा आम्ही टँकरमध्ये किती रुपये एक्स्ट्रा देतो. ते म्हणले एक टँकर आम्हाला 1000 रुपयाला पडतो. ठीक आहे, आता एक सोसायटी 30 टँकर दिवसाला घेते, मोठी आहे. आता आपण घटकाभर त्यांनी मला गणित सांगितलं 6000 सोसायटीज आहेत पिंपरी चिंचवडमध्ये आहेत. 6000 सोसायटीला एकच टँकर आपण घेऊ, बरोबर आहे, दिवसाला. आणि तो 365 दिवस चालला. कोणाला 10 लागतात, कोणाला 15 लागतात, कोणाला 4 लागतात, कोणाला 30 लागतात. बरोबर, सोसायटी एकच धरू तर 6000 टँकर झाले दिवसाला. एका टँकरची किंमत आहे 1000. दिवसाला किती लाख झाले? सरळ 60 लाख. 60 लाख बरोबर आहे. 60 लाख गुणिले 30 दिवस 18 कोटी. 18 कोटी गुणिले तुम्ही 12 केलं तरी किती? 220 कोटीच्या आसपास तिथं जातं. हे फक्त कितीसाठी? फक्त टँकरवर, फक्त एक टँकर एका सोसायटीला. तसं नाही, असे 5-5, 10-10 लागतात. आणि हेच जर 5 वर्ष आपण काढलं तर याच्यातून 1000 कोटी रुपये अतिरिक्त या नेत्यांच्या, या 2 गरुडांच्या कार्यकर्त्यांच्या खिशात दुर्दैवाने इथल्या सोसायटीच्या लोकांना द्यावे लागले. आता पाणीपट्टी देतात का? 100% भरतात. त्यानंतर मग घरपट्टी भरतात का? 100% भरतात. पण हे 2 भरून सुद्धा या लोकांना जर तिथं सेवा मिळत नसेल तर हे कितपत योग्य आहे? अहो, अजून एक लोकांनी सांगितलं, लोक किती हुशार आहेत बघा. एक WTE नावाची कंपनी आहे. आता एक माणूस आला असं तिळा बिळा लावलेला. तो म्हणाला की काय झालं तरी लढायचं, आपल्याला जिंकायचंय. म्हणलं काय हो? ते म्हणले नाही, मी भाजपचा कार्यकर्ता आहे, पण माझा मुलगा एका कंपनीमध्ये काम करतो WTE, आणि त्यांनी मला सांगितलं की अहो इथं फार वाटोळ चाललंय. म्हणलं काय झालंय? ते म्हणले अहो हे नुसते हिंदुत्वाच्या गप्पा करतात, हे इथले असणारे आमदार जे भाजपचे नेते आहेत, पण अहो ह्या लोकांनी कहर केलाय. म्हणलं काय केलंय? म्हणलं इंद्रायणी, तो मला सांगतोय, म्हणजे ते थोडा धार्मिक व्यक्ती होते. त्यांनी सांगितलं मला की अहो इंद्रायणी नदी एवढी पवित्र नदी आहे, आम्ही रोज जाऊन तिथं दर्शन घेतो, पाणी खराब आहे माहित असताना सुद्धा आम्ही पाणी पितो. पण माझ्या मुलाला जे WTE नावाच्या कंपनीमध्ये काम करतो ते सांगितलं अहो या आमदाराचाच एक कार्यकर्ता आणि त्यांच्या घरातला एक व्यक्ती म्हणून ही कंपनी चालवतात. आणि आज या महानगरपालिकेमधले असणारे जे प्रमुख जे सिवेज ट्रीटमेंट प्लांट्स आहेत, म्हणजे जिथं STP म्हणजे जो काही गटरमधून येणारं सांडपाणी आहे, जे प्रोसेस करायचंय, स्वच्छ करायचं, मगच ते सोडायचं, असे जे प्रोजेक्ट आहेत, रात्रीच्या वेळेस तसं पाणी हे गटरमध्ये सोडून देतात. पैसे मात्र पूर्ण लावतात, पण मोटर बंद ठेवतात, खर्च कमी करतात, खर्च अजिबात करत नाहीत. आणि त्यात मात्र WTE नावाच्या कंपनीला खूप मोठ्या प्रमाणात पैसे देतात आणि सगळी नदी त्यांनी खराब केलंय. मग ह्यांना हिंदुत्ववादी म्हणायचं का? असे लोक आम्हाला म्हणायला लागलेले आहेत. कमाल आहे. त्यात दुसरा तिथं असणारा एक व्यक्ती त्याबरोबर असणार, म्हणजे कार्यकर्ताच असेल आमचा, त्यांनी सांगितलं की छत्रपती संभाजी राजांचं एक स्मारक बांधायचं होतं. आणि इथल्या एका जो गरुडा आहे इथला आमदार नेता, तर त्यांनी त्याच्यामध्ये सुद्धा बऱ्यापैकी पैसा खाल्ला. म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यात सुद्धा मग काय बेस जो आपला हे असतो त्याला फाउंडेशन असतो ते लो क्वालिटीचं केलं, ते क्रॅक पण गेलं असं आम्हाला तिथं कळालं. आणि मग त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी पैसा काढला. आणि तो म्हणाला कहर असं की छत्रपती संभाजी राजांचं जे काही पुतळा आहे पुरा, तो पूर्ण झाला नव्हता. त्यात काही गोष्टी कमी होत्या, हात नव्हते का काहीतरी नव्हतं, तलवार नव्हती का काहीतरी पूर्ण नव्हतं, फक्त लोकांना दाखवण्यासाठी त्याचं इनॉग्रेशन सुद्धा करून टाकलं. म्हणजे अर्धवट एखादी गोष्ट असेल आणि महापुरुषाच्या बद्दलचा एखादा विषय असेल, विटंबनाच आहे ना. ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी हे लोक तिथं बघतायत. या WTE कंपनीमध्ये मालक कोण, कसं, कोण पार्टनर आहे,
का एवढी मोठी कंपनी होत चालली? एका कुठल्या तरी शेडमध्ये, छोट्याशा 10 बाय 10च्या शेडमध्ये सुरू झालेली 6 वर्षापूर्वी कंपनी आता 400-500 कोटीचा उलाढाल तिथं करते. मॉरिशसमध्ये तिथं त्यांचे ट्रान्झॅक्शन आहेत असं आम्हाला तिथं कळतं, आणि त्यातून लंडनमध्ये खूप मोठ्या इन्व्हेस्टमेंट त्यांनी तिथं केलेल्या आहेत. आणि WTE कंपनीला येत्या काळामध्ये तिथं अजून कॉन्ट्रॅक्ट गटराचे आणि पाईपलाईनचे मिळावे, STPचे. का? जमिनीखाली जाते, कोण बघत नाही. तर कदाचित उद्या जाऊन हे लोनही जास्त घेतील जर हे सत्तेत आले, आणि उद्या जाऊन या सगळे काय 5-6 हजार कोटीची कामं या WTE कंपनीला हे 5,500 कोटींची नदी सुधार प्रकल्पाची कामं आता प्रस्तावित आहेत. तेच असू शकतं, आणि तेच WTE कंपनीला त्यांना द्यायचंय, सब कॉन्ट्रॅक्ट करायचंय. ह्या सगळ्या गोष्टी लोक आता उघड्या डोळ्याने तिथं बघत चाललेले आहेत. मग तिथं आज एका ठिकाणी गेल्यानंतर काही कार्यकर्त्यांशी मी बोलत होतो भोसरीमध्ये. तर भोसरीमध्ये एक कुठली ती खाण आहे, त्या खाणीची जी जमीन आहे ती तिथं असणारे दाढीवाले जे गरुड आहेत त्या आमदारांनी विकत घेतली का काहीतरी झाली. आता त्या खाणीमध्ये कसं असतं की TDR म्हणून कॉन्सेप्ट असतो. बरोबर आहे. पण आता तुमच्या प्लॅन मध्ये तिथं जर वॉटर बॉडी दाखवला असेल तर त्या नाही घेत आहेत, आणि वॉटर बॉडी असेल तर ते कॅन्सल करायला एक मोठी प्रक्रिया आहे. ती प्रक्रियामध्ये 2-3 वर्ष चालते. मग त्याला एक पर्याय काय काढायचा असतो की बाबा पाणी नाही असं दाखवायचं. मग त्याला डिपार्टमेंट कोण मदत करतं? तर रेव्हेन्यू डिपार्टमेंट, म्हणजे तलाठी, तहसीलदार, प्रांत, हे लोक. मग आता तुमचं एखादं काम असेल, तुमच्या ऑफिस मधल्या एका व्यक्तीचं काम असेल, गरीबाचं काम असेल, त्याला महानगरपालिकेकडे नाही तहसीलदारकडे 100 वेळा जावं लागतं. बरोबर. इथे एक फाईल, आज पत्र दिलं सकाळी 10 वाजता, 11 वाजता तहसीलदारने पत्र तलाठीला दिलं, जाऊन पाहणी कर. पाहणी तिथं केली गेली, म्हणाले अरे इथं पाणीच नाहीये. तर इथं ही जी जागा आहे ते वॉटर बॉडी नसून हे मोकळं काहीतरी आहे, हे खाण आहे असं तिथं दाखवलं गेलं. संध्याकाळी तो रिपोर्ट आला, तो फायनल झाला. त्याच्यावर 150 कोटी का 200 कोटी रुपयाचा TDR हा त्या जमीन मालकाला मिळाला. ही जमीन मालक कोण हे आता आपल्या सगळ्यांना बघावं लागेल. त्यात हे जे कचरा आहे हा सगळा जो आपल्या शहरात तो कुठेतरी डंप करायला वेगळे पैसे दिले जातात. का? कारण ते लांब जातं वगैरे. पण तोच कचरा याच्यामध्ये डंप केला गेला. त्यात 21 कोटी रुपये जे महानगरपालिकेला दाखवावं लागतात तो तिथं त्यांनी वाचवले, आणि इकडे 21 कोटी त्याला अतिरिक्त गेले. म्हणजे 40 कोटी त्यात वेगळे खाल्ले, 150 कोटीचा वेगळा TDR तिथं खाल्ला, आणि हे फक्त छोटासा भाग आहे, हा खूप मोठा आहे. त्यामुळे अशा लेवलला जर भ्रष्टाचार होत असेल तर मग म्हणजे मला असं वाटतं अडाणी पण मागे पडतील आणि अंबानी सुद्धा मागे पडतील. राजकारणाचा सरळ सरळ धंदा केलाय. धंदा म्हणजे धंदाच झालाय. म्हणून काय झालंय की कुठल्याही परिस्थितीमध्ये निवडून यावंच लागतंय, कारण उद्या जाऊन 5,000 कोटी रुपये खायचे, म्हणून ते कुठल्याही पातळीला जायला लागलेत. कार्यकर्त्याला धमकवायला लागलेत, भीती दाखवायला लागलेत, दहशतवाद, आम्ही पाणी बंद करतो, आम्ही लाईट बंद करतो, असं बरंच सांगायला लागलेत. त्यानंतर पैशाचा बेमाप वापर तिथं केला जातोय. पण एकदा परत जर चुकून हे येणार नाहीत, पण चुकून जर सत्तेत आले तर आपली पिंपरी चिंचवड म्हणजे अतिशय वाईट परिस्थिती. मला कधी कधी प्रश्न पडतो की पिंपरी चिंचवड कोणाची आहे? इथल्या स्थानिक लोकांची आहे, आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून इथं जी लोक आले त्यांची आहे. मी तुम्हाला थांबवतो. मला परवा महेश लांडगेंनी त्यांच्या एका भाषणामध्ये नागरिकांना अपील केलं, स्वाभिमानी पिंपरी चिंचवडकर हो. मग थोडक्यात त्यांना सांगायचं होतं की दादा बारामतीतून आलेले आहेत, तुम्ही पिंपरी चिंचवड स्वाभिमानी पिंपरी चिंचवडकर हो. मग इथं या शहरामध्ये 30 लाख लोकसंख्या आहे. गेल्या 20-25 वर्षामध्ये पूर्वी 7 लाख लोकसंख्या होती, 11 लाख झाली, आता 30 लाखापर्यंत पोहोचलेली आहे. बाहेरून आलेला जेवढा क्राऊड आहे तो या शहराचा नाहीच की काय? म्हणजे असं एक तो फार गंभीर प्रश्न. गावाला बाहेरचा हा जो प्रत्येक शहरातला वाद असतो तो वाद सुद्धा आता या निवडणुकीमध्ये कारणीभूत ठरतोय. मग मला महेश लांडगेंना प्रश्न करायचा आहे, तुमच्या इलेक्शनला मोदी साहेबांना प्रचाराला कशाला बोलवलं होतं? अमित शहाना महाराष्ट्रात कशाला फिरवलं होतं? अरे देवेंद्र फडणवीस साहेब तर नागपूरचे आहेत, तरी आपल्या पिंपरी चिंचवडमध्ये फिरतात, ते बाहेरचे नाहीत का? त्यामुळे अजितदादांबद्दल बोलत असताना बाहेरचा, आणि तुमचे नेते इथे आले कारण तुम्हाला आता काय झेप आहे ना, पायाखालची माती आता घसरायला लागलेली आहे. तसंच जगतापांचं झालेलं आहे. आणि मग तुम्ही तुमचे नेते म्हणजे मुख्यमंत्र्यांना नागपूरवरून इथं बोलवता आणि म्हणता आता प्रचार करा, आणि दादा इथे आले तर तुम्ही म्हणता आता. माझा महेश लांडगेंना विचारायचं आहे की ते जेव्हा स्टँडिंगचे चेअरमन झाले होते त्यांना चेअरमन कोणी बनवलं होतं? अजित पवारांनी. मग इथे असणारे जे सर्व नगरसेवक आहेत ते नगरसेवक इथलेच आहेत ना, बहुतांश हे स्थानिक आहेत, आणि काही इतर जे असतील ते इथं जन्मलेत.
काय बाहेरून असे उचलून आलेले नाहीत. त्यामुळे करत असताना बोलत असताना जरा डोकं तर वापर. पण कसं असतं जेव्हा टेन्शन येतं ना तर डोकंच चालत नाही ना. म्हणून मध्येच धमक्या दे, मध्येच हे कर, मध्येच ते कर, मध्येच दाढीवरनं हात फिरव, असं काम या महानगरपालिकेमध्ये भाजपकडनं तिथं केलं जातंय. तर हे इथला बाहेरचा हे नाही. माझा हाच प्रश्न इथल्या स्थानिक लोकांना, काय महेश लांडगे आणि जगतापांनी पिंपरी चिंचवडची काय मक्तेदारी घेतली आहे का? काय बाकी स्थानिक लोक नाहीत का? बाकी स्थानिक लोकांना काही कॉन्ट्रॅक्ट नको आहेत का? SRA ची कामं नको आहेत का? इतर काही मोठे जे कामं, नाहीतर या रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्सेस असेल, छोटे मोठे कॉन्ट्रॅक्ट असतील, इथं असलेल्या सामान्य लोकांच्या मुलामुलींना जे छोटे कॉन्ट्रॅक्टर पारदर्शक पद्धतीने मिळाले नाही पाहिजे का? जे विदर्भातून, पश्चिम महाराष्ट्रातून, कोकणातून, खानदेशातून, मराठवाड्यातून लोक जी इथं या शहरामध्ये आले. अहो पिंपरी चिंचवडकरचे ज्या स्थानिक लोकांचं मन बघा किती मोठं आहे आणि अख्ख्या महाराष्ट्राला इथं स्वीकारलेलं आहे. आणि तुम्ही पिंपरी चिंचवडकरांच्या लोकांचं मन छोटं दाखवताय. म्हणजे तुम्ही कुठंतरी मोठेपणा आपल्या या शहरातल्या लोकांना, स्थानिक लोकांना जो आहे तो कमी दाखवताय का? कारण का महेश लांडगेंची आणि जगतापांची मक्तेदारी जशी गरुडाची होती तशी मक्तेदारी या शहरावर त्यांची कायम राहिली पाहिजे. ते करोडोमध्ये खेळले पाहिजे. पण बाकी स्थानिक लोक आणि बाहेरून आलेले सामान्य परिवारातले लोक, नाहीतर इतरी लोक हे तशीच्या तसेच राहिले पाहिजे. यासाठी बाहेरचा वाद करून काढला जातो, म्हणून हा काढला जातो असं आमचं मत आहे. मला सांगा, हे त्यांचे सगळे आरोप प्रत्यारोप सुरू आहेत, पण जे भ्रष्टाचाराची प्रचंड मोठी यादी आहे त्याचे आरोप केले, त्याच्यावरती ही मंडळी चकार शब्दाने एका शब्दाने उत्तर द्यायला तयार नाहीये. याचा अर्थ काय घ्यायचं? नाही, कसं आहे, आता दादांची स्टाईल कशी, दादा जेव्हा बोलतात तेव्हा दादा एकटेच सगळे जे काही लढाई आहे ती आपल्या स्वतःच्या अंगावर ओढून घेतात. आणि बाकी आमचे जे लोकल नेते आहेत ते प्रामुख्याने हे त्या भागामध्ये स्वतः पण नगरसेवकसाठी ते उभे आहेत आणि त्या इतर नियोजनामध्ये ते लागलेले आहेत. त्यामुळे आज दादा बोलतायत, पण बाकी जे सगळे नगरसेवक आणि आमचे जे नेते आहेत त्या प्रभागामध्ये त्यांच्या मतदारसंघामध्ये आपली माणसं कशी निवडून आली पाहिजे यासाठी तिथं प्रयत्न करत आहेत. त्यामुळे आज मीडिया समोर जर कोण जाते तर फक्त दादा जात आहेत. आणि दादा नंतर थोडाफार वेळ मिळाला तर आम्हाला जर मीडियाला विचारलं तर आम्ही तो भार आता थोडा घेतलायच वाटून. मतदार गोंधळलेला आहे. एक शेवटचा प्रश्न आहे, मतदार गोंधळलेला आहे, त्याला तो राजकारण्यांना सगळ्यांना एका ह्याच्यामध्ये जोगतो. तो सगळे राजकारणी सारखेच आहेत. त्याला नेमका प्रश्न पडला की मतदान कोणाला करावं. उद्या त्यांच्या मनात असं शक्य आहे, ते म्हणतात हे काय आता आमच्याकडे मत, उद्या राज्यामध्ये एकत्र आहेत, इथं सुद्धा सत्तेत आले तरी परत मंडळ एकत्र बसतील. मतदारांनी नेमकं करावं काय? नाही, आता दादा आज लढत आहेत, दादा प्रतिनिधित्व करत आहेत. आज या शहरामध्ये राष्ट्रवादी अजितदादांचा गट आणि आमच्या पक्षाचं सुद्धा प्रतिनिधित्व प्रचाराच्या माध्यमातून दादाच तिथं करत आहेत. बरोबर. आणि मग दादा आज लढत आहेत, तर दादांनी याच्या आधी काय केलं 25 वर्षामध्ये हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. म्हणजे हे जे काही महानगरपालिकेमध्ये 4,500 कोटीपर्यंत FD गेल्या होत्या तर दादांच्या काळात गेल्या. बरोबर आहे. त्यानंतर लोन दादांच्या काळात 50 कोटी मॅक्सिमम 1 वर्षात ते परत रिपे केलं जायचं. बरोबर. आणि आजची परिस्थिती बघितलं 2,000 कोटी मायनस आहोत आपण. म्हणजे आज 2100 कोटीपर्यंत आपली FD आहे, 650 कोटीपर्यंत आपले लोन गेलेले ते वाढेल कारण बजेटमध्ये त्यांनी प्रोव्हिजन तिथं घेतलेलं आहे. त्याच्याच बरोबर आपण 8,000 कोटीच्या ठेवी मोडल्यात. नाही ते मोडल्या. आणि 4,000 कोटी रुपये अजूनपर्यंत कॉन्ट्रॅक्टरचे दिले नाही, म्हणजे वेगळे द्यायचे. त्यामुळे त्यांचा प्रयत्न असा आहे की अजून लोन घ्यायचं. त्यामुळे दादांची वर्किंग स्टाईल ही लोकांनी बघितलेली आहे. आणि हे जे 2 महाशय आहेत जे स्वतः खूप मोठे झाले, पण आपल्या या शहराला दुर्दैवाने एवढी मोठी कॅपॅसिटी असताना सुद्धा त्याची जी वाढ ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे होती ती वाढ आज त्या ठिकाणी झालेली नाही. पूर्वी आपण अभिमानाने काय म्हणायचो, एशियातली सगळ्यात श्रीमंत महानगरपालिका बोलू शकतो का असते. मग 9 वर्षात काय असं झालं. मग हे जे काही पदवी आपल्याला इथं असणाऱ्या कष्टकऱ्यांच्या कष्टामुळे जी मिळाली होती ती आता पदवी नाही राहिली, ती लोकांमुळे नाही झाली. ते इथल्या या 2 गरुडा टाईपचे जे 2 नेते आहेत भाजपचे त्यांच्यामुळे ही परिस्थिती तिथं आली. त्यामुळे लोकांना मला विनंती करायची आहे की जो पैसा खाल्ला आणि तो काही कमी खाल्लेला नाही. इथं असणाऱ्या स्थानिक नेत्यांकडे हजारो कोटी रुपये आहेत आणि या इलेक्शन मध्ये ते
शेकडो कोटी रुपये या इलेक्शनमध्ये ते टाकतील का? त्यांना पुढच्या 5 वर्षामध्ये अजून 5,000 कोटी तिथं कमवायचे आहेत. मी आपल्याला विनंती करतो की पारदर्शक पद्धतीने दादा इथं काम करतील. याच्या आधी त्यांनी केलेलं आहे. तुम्ही त्यावेळेसचे कॉन्ट्रॅक्ट बघा, आत्ताचे कॉन्ट्रॅक्ट बघा, त्यांनी करून दाखवलेलं आहे. यंदा या पुढच्या 5 वर्षामध्ये सुद्धा ते करून दाखवतील. 9 वर्षांनी आपण सोसलेलं आहे. 5 वर्ष बदल तुम्ही करून बघा आणि मग 5 वर्षामध्ये अजून किती मोठा सकारात्मक बदल या शहरामध्ये तिथं होतोय हे तुम्हा सर्वांना त्या ठिकाणी बघायला मिळेल. कधी कधी आपण जेव्हा कुठेही कपडे घ्यायला जातो, कपडे घेतल्यानंतर शर्ट थोडा खराब लागला तर परत त्या दुकानात जात नसतो. केस कापायला एका व्यक्तीकडे गेलो आणि त्याने जर आपली हेअरस्टाईल चुकवली परत त्या व्यक्तीकडे आपण कधी जात नसतो. डॉक्टरली पोट दुखतंय म्हणून डोक्याचं औषध जर दिलं असेल आणि डोकं दुखायला लागलं आणि पोटी दुखतंय त्या डॉक्टरकडे आपण जसं परत जात नाही, तसंच महानगरपालिकेमध्ये 9 वर्षामध्ये शहराचं वाटोळं ज्या 2 नेत्यांनी केलं, ज्या पक्षाली केलं भाजपली, त्यांचा अनुभव आता आपल्या सर्वांना आलेला आहे. त्यामुळे कृपा करून त्या मार्गी न जाता एक बदल तुम्ही करून बघा. सकारात्मक गोष्टी या शहरामध्ये झाल्याशिवाय राहत नाही. आणि आम्ही जेव्हा बोलतो, टीका करतो, तेव्हा आम्ही कधीही कमरेच्या खाली तिथं जात नसतो. सुसंस्कृतच बोलतो, लोकांना काय महत्वाचं आहे तिथं बोलतो. आणि एक गोष्ट आम्ही पाळलेली, महिलांच्या विरोधात आम्ही कधीही तिथं बोलत नाही. पण इथं भाजपचे नेते बोलत असताना महिलांना सुद्धा कमी दाखवतात. ते बांगड्या घातल्यात का असं ते म्हणतात. मग अशा पद्धतीने आमच्या आदिशक्तीला सुद्धा जर हे हिनवत असतील, कमी ताकद आहे असं दाखवत असतील आणि भ्रष्टाचार एवढ्या मोठ्या प्रमाणात करून गुंडागर्दी जर करत असतील तर हे ते शहर नाही. आपण 30 लोक आहात. फक्त मतदान वेगळ्या पक्षाला तुम्ही करून बघा. या पुढच्या 5 वर्षामध्ये घड्याळ आणि तुतारी मिळून हे 2 पक्ष या शहराची कायापलट हे तुमच्या मदतीने आणि तुमच्यासाठी काम करून दाखवल्याशिवाय राहणार नाही. अगदी शेवटचा प्रश्न आहे. रोहित दादा आता पिंपरी चिंचवडमध्ये आलेत, वातावरण बदलतंय, रोहित दादा त्याच्यामध्ये बोलतायत, त्याच्यामुळे आणखीन लोक त्यांचे पसंतीला पडतायत. या पुढच्या काळामध्ये रोहित दादा इथे दिसतील का फक्त निवडणुकीपुरते? नाही, आता दादांनी, सुप्रियाताईंनी आणि शशिकांत शिंदे साहेबांनी आणि तसंच आमचे खासदार अमोलजी कोल्हे यांनी सांगितल्यानंतर मी इथं आज आलेलो आहे. याच्या आधी सुद्धा आलेलो आहे. आता एकदा इथं आल्यानंतर आणि दादांकडनं सुद्धा शब्द घेत असताना त्यांना हेच सांगितलेलं आहे, मी जर एखादा शब्द इथं दिला असेल तो आपल्या आघाडीच्या वतीने आम्ही शब्द देतो. जर शब्द दिला असेल तर तो पूर्ण तर करावाच लागेल. त्यामुळे आम्ही जी भाषणं करतो ती हवेत करत नाही. खऱ्या अर्थाने आम्ही त्या पद्धतीचं काम करणार आहे. आणि जर गेल्या 3 दिवसामध्ये जर तिथं 22 ते 25 सभा नाही तर रॅलीज तिथे मी केल्या असतील तर शब्द दिलाच असेल. त्यामुळे शब्द पूर्ण करण्यासाठी मला इथं यावंच लागेल. आणि या इलेक्शनमध्ये आम्ही दोघं का एकत्र आलेलो आहे ना, 2 पक्ष का एकत्र आलेले आहे, त्याचं मुख्य कारण की लोकांच्या हितासाठी, कार्यकर्त्यांच्या हितासाठी आणि या शहराच्या योग्य अशा भवितव्यासाठी हीच ती योग्य वेळ असं आम्हाला वाटतं. आपण पाहिलं पिंपरी चिंचवडच्या बाबतीमध्ये रोहितदादांचे आतापर्यंत अनेक दौरे झालेले असतील, पण आजचा हा निवडणुकीच्या निमित्तानेचा जो दौरा आहे तो अत्यंत आगळा वेगळा आहे. आणि या पुढच्या काळातही पुन्हा ते पिंपरी चिंचवडकरांना भेटणार आहेत. या शहराची अख्खी कुंडली त्यांच्याकडे आहे. त्यांनी आता फक्त 2 गरुडांची कहाणी सांगितलेली आहे. या पुढच्या काळामध्ये इथल्या डेव्हलपमेंटवर सुद्धा ते बोलणार आहेत, कामगारांशी सुद्धा बोलणार आहेत. रोहितजी, तुम्ही सगळे राजकारणी, सगळे विरोधक आता अंगावर घेत आहेत. म्हणजे त्यांचा स्वभाव जर पाहिला तर म्हणजे आपण ते थोडक्यात शिवसेना स्टाईलने अगदी, आणि त्यांची भाषणं जर ऐकली तर रोखठोक कोणाचाही मुलायजा ठेवत नाही. अत्यंत अभ्यासपूर्ण, अत्यंत मुद्देसूद तुम्ही बोलताय. त्याच्यामुळे मतदारांच्या पसंतीला तुम्ही 100% उतरताय. तुम्ही आम्हाला वेळ दिला, खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.